नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण बघतो की पार्थ आणि काव्या यांचं कन्व्हर्सेशन आपल्याला बघायला भेटणार आहे. तिथे पार्थ काव्याला रागवत आहे आणि काव्या पार्थला सुद्धा समजावून सांगत आहे आणि बोलत आहे की आपण डिव्होर्स घेऊया. तर चला बघूया पार्थ या गोष्टीवर हो म्हणतो की तो सुद्धा नंदिनीसारखा सगळ्या गोष्टींचा विचार करतो कारण तोही नंदिनीसारखा समजूतदार आहे. तर एपिसोडची सुरुवात होते जेव्हा काव्या रागामध्ये रूममध्ये येते कारण जेव्हा जीवाला ठसका लागलेला असतो तेव्हा काव्या पाणी समोर करते परंतु त्याच वेळी नंदिनी सुद्धा पाण्याचा ग्लास समोर करते आणि जेव्हा नंदिनीच्या पाण्याचा ग्लास घेतो त्यामुळे काव्याला ते खूप जेलसी पण फील होते आणि तिला खूप वाईट सुद्धा वाटतं. ती रागामध्ये रूममध्ये येते आणि रूमची सगळी सामान असल्या खाली फेकते, आपला राग व्यक्त करते आणि लगेच वॉशरूममध्ये जाते आणि शॉवर खाली उभी राहते. तेवढ्यात पार्थ सुद्धा तिथे येतो आणि पार्थ बघतो रूमची अवस्था बघतो. त्यानंतर तो बाथरूममध्ये येतो आणि शॉवर घेताना लाइक शॉवरमध्ये उभी असलेल्या काव्याला तो बघतो आणि तो लगेच शॉवर बंद करतो आणि काव्याला तिथून बाहेर काढतो आणि म्हणतो, की "काव्या काय आहे?" काव्याचा असा हात पकडून तो जसा बाहेर काढत असतो तेव्हा काव्या खूप ओरडते आणि म्हणते, "डोंट टच मी, मी तुमची बायको नाहीये." अरे पार्थ म्हणतो, की "जस्ट शट अप. इनफ इज इनफ." आणि तेव्हाच मी बघतोय जेव्हा घरी आल्यापासून तुम्ही तुमचीच मनमानी करत आहे. ते घरी येताना गृहप्रवेशाच्या वेळेसचा कळस काय तुम्ही जोरात फेकलाय. आल्यापासून लोकांची काय वागताय, काय बघताय? बस तुम्हाला असं वाटतंय की तुमच्यासोबतच सगळं झालंय, पण आम्हा सगळ्यांसोबत असं झालंय. पण आम्ही तर असं रिएक्ट नाही करत ना. आम्ही सिच्युएशनला समजून घेण्याचाच प्रयत्न करत आहे. परंतु तुम्ही किती जास्ती रिएक्ट करत आहे आणि कसं वागत आहे वगैरे. तर पार्थ काव्याला रागावतो आणि म्हणतो, की "आपण शांततेत बघूया, विचार करूया. तुम्ही माझ्याशी शांततेत बोला. आपण काही ना काही मार्ग काढूया." काव्या म्हणते, "मार्ग एकच आहे." तुम्ही आताच म्हणाले ना, की शांततेत बोलून मार्ग काढूया शांत डोक्याने. मार्ग एकच आहे, की डिव्होर्स. आपण लग्न काय केलं होतं? मी लग्नाला हो का म्हटले होते, की तिथून निघायचं कसं तरी तिथून निघायचं होतं म्हणून लग्न करायचं होतं. तिचे दावतही आपल्या मागे होते. परंतु आता इथे कोणी नाहीये. इथे ना कोणी आपल्याला बोलणारं आहे, नाही कोणी अडवणारं आहे. तर आता डिव्होर्स घेऊया ना पार्थ. माझी ताई तर नाही ऐकत आहे, पण ॲटलीस्ट तुम्ही तरी ऐका. काव्या हात जोडते पार्थकडे आणि म्हणते, की "आपण डिव्होर्स घेऊया. यामुळे सगळे मोकळे होतील इथून. सगळ्या जणांचं आयुष्य सिंपल होईल. सगळे मोकळे होतील. प्लीज आपण डिव्होर्स घेऊया." तर दुसरीकडे आपण बघतो की काव्याच्या आईला खूप खतरनाक लाईक स्वप्न येतं की त्यांच्या दोन्ही मुली भांडत आहेत आणि ती खूप चिंतेत असते. ती तिच्या काव्याच्या बाबांना सांगते की मला खूप भयंकर स्वप्न पडलेलं आहे. आपल्या दोन्ही मुली ज्या दुसऱ्यांच्या सुखासाठी किंवा दुसऱ्यांना न्याय देण्यासाठी भांडत असायच्या, आज एकमेकांसोबत भांडत आहेत. अ, नंदिनीचा तर मला फोन आला होता. तिने तर म्हटलं की मी जे आहे ते एक्सेप्ट करून समोर जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी सगळं सांभाळून घेईल. परंतु काव्य अशी करेल का? काव्य सगळं सांभाळेल का? काव्याचं कसं होणार या चिंतेनं काव्याची आई खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली आहे. तर काव्याचे बाबा त्यांना समजावून सांगत आहे आणि म्हणते, "उद्या मंडपपरिणीसाठी ते मंडळी घरी येणारच आहे ना, तेव्हा आपण बघू, तेव्हा आपण बोलू त्यांच्याशी. तू काही काळजी नको करूस." तर दुसरीकडे आपण बघतो की पार्थ म्हणतो की "ठीक आहे, इथे कोणी अडवणारं नाहीये, परंतु आपल्या आई-बाबांचं काय? अ, त्यांना किती वाईट वाटणार? आपण लग्न कोणासाठी केलं होतं, की आपल्या आई-बाबांची अब्रू वाचवण्यासाठी, अब्रू राखून ठेवण्यासाठी आपण हे लग्न केलं होतं. परंतु आपण आता या लग्नातून डिव्होर्स घेतला, तर त्यांना किती वाईट वाटणार आहे. शेवटी तेच होणार आहे." वगैरे, वगैरे पार्थ समजावून सांगतो. परंतु काव्य म्हणते, "म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? तुम्हाला पाहिजे का हे लग्न? तुम्हाला मी असं लग्न का या लग्नामध्ये का राहू? ज्याच्याशी माझं प्रेमच नाहीये, मी त्याच्याशी लग्नामध्ये का राहू? मी असं का आयुष्यभर मन मारून राहू? फक्त आणि फक्त माझ्या आई-बाबांसाठी." काव्य हे मानायला तयार नाहीये आणि ती डिव्होर्स मागतीये. परंतु पार्थ सगळा विचार करतोय आणि म्हणतोय, की नाही आई-बाबांना त्रास होणार. तर काव्याला राग येतो आणि काव्य म्हणते, की "पार्थ जा इथून. मला तुमच्याशी नाही बोलायचंय, जा इथून." तर पार्थ तिच्या हाती टॉवेल देऊन तिथून निघून जातो आणि तो टेरेसवर येतो. टेरेसवर तो विचार करतो, की काय-काय झालं? काव्य त्याला डिव्होर्स घ्या म्हणत आहे आणि पार्थला पण काही समजत नाहीये. काव्य त्याला हे पण विचारलं असते, की "पार्थ तुम्हाला काय वाटत आहे? डिव्होर्स घ्यायचाच आहे ना?" तर पार्थ तिला म्हणतो, की "माझ्या मनासारखं कुठे काय होतंय? ना मला लग्नाच्या वेळी काही सुचलं, की माझ्या मनामध्ये काय आहे, मला काय करायचंय, नाही मी आता काही निर्णय घेऊ शकत." आता पार्थ हताश आहे, मजबूर आहे, त्याला काही कळतच नाहीये, की काय करावं. दुसरीकडे जीवा सुद्धा बारमध्ये जातो आणि तो ड्रिंक करायला सुरू करतो. पहिले तो काव्याच्या आणि त्याचे क्षण आठवतो आणि त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल येते, पण लगेच त्याला आठवतं रिॲलिटी. ती रिॲलिटी हिट होते. तेव्हा काव्या जेव्हा लग्न झालेले असते ते क्षण त्याला आठवतात. लग्नानंतरचे काव्यासोबतचे कन्व्हर्सेशन त्याला आठवतात आणि त्याला खूप त्याचा त्रास होतो. तसाच तो ड्रिंक करत राहतो, रडत राहतो आणि ड्रिंक करतो. दुसरीकडे पार्थ सुद्धा टेरेसवर विचार करत आहे. तिथे रम्या येते. त्याची सिनेमन कॉफी घेऊन येते आणि म्हणते पार्थला, की "पार्थ हे घे कॉफी घे तुला बरं वाटेल. बरेच दिवसापासून तू तसंही माझ्या हातची कॉफी नाही पिलेली आहेस" वगैरे, वगैरे. आणि पार्थला ती कन्व्हिन्स करते कॉफी घ्यायला. पार्थ कॉफी घेतो आणि मग रम्या त्याच्याशी बोलायला लागते, की "बघ ना पार्थ, लाईफ इज सो अनप्रेडिक्टेबल. आता माझंच बघ, मी काही वेळेपर्यंत तुझ्यासाठी प्रेमामध्ये पागल होते. तुझ्यासाठी काहीही करायला तयार होते. परंतु मी माझी समजूत घातली. मी मागे सरले आणि मी नंदिनीला एक्सेप्ट केलं. परंतु नशिबाने तर काही वेगळाच खेळ खेळला. तुला नंदिनी आवडायला लागली होती. तू पहिल्यांदा माझ्यासोबत नंदिनीसाठी भांडला होतास. परंतु तू नंदिनी मागितली होतीस आणि तुला भेटली काव्या. तर मग रम्या अजून म्हणते, की "सॉरी पार्थ, मला तसं म्हणायचं नव्हतं, परंतु फ्लो-फ्लोमध्ये तसंच निघालं" वगैरे. आणि रम्या पार्थच्या खांद्यावर हात ठेवते आणि त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर तेवढ्याच तिथे नंदिनी ते फोनवर बोलता-बोलता आणि नंदिनी ते बघते, की रम्याचा पार्थच्या खांद्यावर हात आहे. पार्थ नंदिनीला बघून तो हात लगेच असा खाली
हटवून देतो आणि रम्या म्हणते, "नंदिनी तू इथेच?" नंदिनी म्हणते, की "हां, मला आईला फोन करायचा होता. खाली रेंज नव्हती मिळत म्हणून मी वरती आले." रम्या म्हणते, "काही नाही अगं, आम्ही जस्ट गप्पा मारत होतो. पार्थ खूप दिवसांनी आता थोडासा ठीक वाटत आहे. त्यामुळे आम्ही गप्पा मारत होतो." तर आणि रम्या म्हणते नंदिनीला, "नंदिनी तू तर ठीक आहेस ना?" नंदिनी म्हणते, "हो, मी ठीक आहे." परंतु नंदिनी पार्थकडे बघून हे म्हणते, की "परंतु काव्याला हे ठीक नाही वाटणार." आणि मग पार्थला पण रिअलाईज होतं, की आता त्याचं लग्न झालेलं आहे काव्याशी आणि असं स्त्रीने टच केलेलं किंवा तिच्या जवळ राहणं किंवा एकटेपणामध्ये त्यांच्याशी गप्पा करणं हे योग्य नाही. आणि पार्थला सुद्धा हे रिअलाईज होतं. रम्या म्हणते, की "काय झालं? काव्या कुठे आहे?" नंदिनी म्हणते, की "काव्या झोपलेली आहे." मग रम्या म्हणते, की "अच्छा काव्या तुला जर रूममध्ये येऊन तू का नाही झोपली? काव्या तुला रूममध्ये नसेल येऊ देत असेल तर तू माझ्या रूममध्ये येऊन झोप." नंदिनी म्हणते, "असं काही नाहीये. मी जाते." आणि नंदिनी तिथून निघून जाते. तर रम्या वापस पार्थशी बोलायचा प्रयत्न करते, परंतु पार्थला आता रिअलाईज झालेलं आहे आणि तो पण रम्याला गुड नाईट म्हणून तिथून निघून जातो. दुसरीकडे नंदिनी रूममध्ये येते. काव्या झोपलेली असते. काव्याला थंडी वाजत आहे. तर नंदिनी मनातल्या मनात म्हणते, की "इथे तुला एसीची हवा सहन नाही व्हायची. तर आरुषीने कित्येक वेळा एसी बंद केली आहे तुझ्यासाठी. एसी बंद करून ती झोपली आहे. परंतु आता इथे दुसऱ्यांच्या घरी तू दुसऱ्या लोकांसोबत ॲडजस्ट करत कसं तरी झोपत आहेस. तुला थंडी लागत आहे. मला सगळं कळतंय गं. परंतु काय करावं?" नंदिनी तिला पांघरून देते व्यवस्थित. तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तिला झोपवण्याचा प्रयत्न करत आहे. काव्या पण तिचा हात पकडते. झोपेमध्ये असते काव्या आणि नंदिनीला पण अश्रू अनावर होतात, की जागेपणी नाही पण ॲट झोपेमध्ये तरी काव्या इनोसंट दाखवत आहे. तिचा हात पकडून तिला कोणीतरी पाहिजे आहे सांभाळणारं. तर तसंच तिथे काव्याला खोकला येतो लगेच आणि नंदिनी पाणी बघते, पाणी नाहीये तिथे, तर ती पाणी घ्यायला बाहेर पडते. हॉलमध्ये येते, तर लगेच दारामध्ये तिथे दार वाजतं आणि नंदिनी बघते, विचारते, "कोण आहे?" तर तिथे तिला जीवा दिसतो नशेमध्ये फुलून. तर ती जीवाला तिथे सांभाळण्याचा प्रयत्न करते, "अहो, हे काय?" वगैरे, वगैरे आणि तशातच तिचा तो पाण्याचा तांब्या खाली पडतो आणि आवाज येतो. तिथे मानिनी सुद्धा येते आणि म्हणते, की "कोण आहे गं नंदिनी?" नंदिनी म्हणते, "हो आई, माझ्याच्यानेच तांब्या खाली पडलाय, मी पाणी घ्यायला आले होते." नंतर मानिनी म्हणते, "जीवा आलाय का? कोण आहे?" नंदिनी म्हणते, "हां, हो आलेत ते." आणि मानिनी म्हणते, "जीवा?" जीवा सावध येते आणि म्हणते, "किती उशीर रे?" आणि इथेच एपिसोड सुद्धा संपतो. आता बघणं इंटरेस्टिंग राहणार आहे, की मानिनी जीवाला त्या अवस्थेत बघणार आहे, की नंदिनी सगळं समजावून घेते. उद्याच्या एपिसोडमध्ये आपण तोच प्रोमो बघतो. ज्या प्रोमोमध्ये नंदिनी जीवाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, की दारू पिणे हा सोल्युशन नाही आहे. जेव्हा दुसऱ्या दिवशी जीवा असं झोपेतून उठतो आणि नंदिनी त्याच्यासमोर 2 ग्लास घेऊन येते भरलेले आणि म्हणते, की "जर दारू पिणे हा सोल्युशन आहे आणि याने सगळं टेन्शन दूर होत असेल, तर आपण दोघं मिळून पिऊया ना?" आणि नंदिनी जीवाच्या हाती एक ग्लास देते आणि स्वतः पियायला लागते. मग जीवा तिला थांबवतो आणि मग नंदिनी म्हणते, की "तुम्हाला तुमची चूक कळली. मला एवढंच पाहिजे होतं. आता हे पिया. काढा आहे, दारू नाहीये." तर आज समोरचे एपिसोड खूप इंटरेस्टिंग असणार आहेत. जिथे नंदिनी काव्याला हे पण सल्ला देते, की मला वाटतं, की तुला या लग्नाला एक चान्स द्यायला पाहिजे. परंतु काव्य हे काही मान्य करायला तयार नाहीये. अं, तसंच आता काव्याचं पण हे म्हणणं आहे, की ठीक आहे समोरच्या गोष्टी तर प्रेडिक्टेबल आहे, की यांचं नातं कसं असणार आहे. परंतु काव्य आणि नंदिनीच्या नात्याचं काय होणार आहे? त्यांचे कसं वळण येणार आहे? ते बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला याच्या एपिसोडचे अपडेट कसे वाटले मला कमेंट करून जरूर सांगा आणि उद्याच्या एपिसोडच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.